2 वर्ष झालं इमानदारीनं संयमानं हा लढा लढतो. कारण याच्यात माझ्या गोरगरिबांचं लेकरू मोठं होणार आहे आणि लेकरा बाळाच्या हितासाठी ही लढाई आहे. आमच्या बी आईनं आणि बापानं एकदा तरी म्हणलं पाहिजे माझं लेकरू साहेब झालं, त्याला बी गावागावात सलोट मारला पाहिजे, साहेब आले. मग माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या हातातलं आऊत काठी सुटली पाहिजे, त्याचे लेकरं नोकऱ्याला लागले पाहिजेत, मोठं शिक्षण घेतलं पाहिजे. या भूमिकेतून मी लढतो. आणि माझंही मराठ्यांना आव्हान आहे, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि ज्यांच्याकडं पूर्वीचे कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि ज्यांचे निघाले नाहीत, त्यांनी सगळ्यांनी बैठकीला या आणि 29 ऑगस्टला पण या आणि उद्याच्या 29 जूनच्या रविवारच्या बैठकीला पण या. निघाल्यांनी पण मग ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघाले त्यांनी पण थांबायचं नाही आणि ज्यांचे निघायचे राहिले त्यांनी पण थांबायचं नाही. कारण समाज जर सांभाळायचा असला, समाज जर एकजूट दाखवायचा असला, त्याच्यात बळ आणि बळकटी, त्याला कणखर आणि मजबूत बनवायचं असेल तर आपण हमेशा मिळाल्याच्या नंतरही एकत्र आलो पाहिजे आणि मिळालेलं नसलं तरीही एकजूट दाखवली पाहिजे. या भूमिकेतून समाज पाहिजे, त्यावेळी समाज टिकतो.